अखेर अमेरिकेनं 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे। इराणवरील सर्व हल्ले पुढील 2 आठवडे थांबवले जातील असं अमेरिकेनं घोषित केलंय। 10 मुद्द्यांच्या शांती प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी हा युद्धविराम घोषित करण्यात आलाय। 10 एप्रिल पासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये युद्धविरामावरील चर्चा होणार आहे। आज सकाळी 5:30 वाजेपर्यंतची मुदत इराणला अमेरिकेनं दिली होती, नाहीतर एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं। मात्र ही वेळ पूर्ण होण्याआधीच अमेरिकेनं 2 आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी आता लागू करण्याची घोषणा केली आहे। अमेरिकेच्या या घोषणेचं स्वागत इराणने केलंय। हल्ले थांबल्यास आम्हीही युद्ध थांबवू असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय। इराणने दिलेला 10 अटींचा मसुदा मान्य करण्यासारखा असल्याचं अरागच्ची यांनी म्हटलंय। तर हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेनं घातली होती। या अटीला इराणने देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय। इराण हॉर्मुझ पूर्णपणे आणि लगेच खुलं करायला तयार झाल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। तर या शस्त्रसंधीची इनसाइड स्टोरी नेमकी काय आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। इराणला दिलेली मुदत संपण्यापूर्वी ट्रम्प यांनी दोघांना फोन केला। हे दोघे कोण होते तर एक होते असीम मुनीर यांना सायंकाळी 5 वाजता फोन केला। हल्ल्याची मुदत रात्री 8 वाजताची होती। मुनीर नंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी देखील ट्रम्प यांनी चर्चा केली। इराणचे लष्करी अधिकाऱ्यांसोबत मुनीर यांनी चर्चा केली। तर ट्रम्पची चर्चा सुरू असतानाच चीन रशियानं हॉर्मुझ संबंधीचा ठराव व्हेटो वापरून नाकारला। ट्रम्पच्या म्हणण्यानुसार वाटाघाटीपूर्वी इराणची चीनच्या नेत्यांशी चर्चा झाली। तर अमेरिकन वेळेनुसार हल्ल्यासाठी 8 पर्यंतची मुदत होती। शेवटच्या क्षणी शस्त्रसंधीची घोषणा झाली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, नेमकं रात्रीतून असं काय घडलं की इराणची संस्कृती संपवण्याची भाषा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट युद्धविरामाची घोषणा केली? डोनाल्ड ट्रम्प यांना हे युद्ध कुठे ना कुठेतरी थांबवायचं होतं इतकं नक्की आहे। आणि दुसऱ्या बाजूला आपण हे देखील लक्षात घ्यायला हवं की इराणला देखील हे युद्ध फार काळासाठी परवडणारं नव्हतं। आज कोणत्याही प्रकारचा प्रोपगंडा कशाही स्वरूपाचा समोर येत असला तरी सुद्धा हे युद्ध थांबावं ही इच्छा सगळ्या जगाची होती। आणि विशेष म्हणजे कालच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत याविषयीचा ठराव आला होता की हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली पाहिजे। त्यावेळी चीन आणि रशियाने या ठरावाला व्हेटो केलं। त्यानंतर रात्री डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेली मुदत संपण्यापूर्वी त्यांनी स्वतःहून असीम मुनीर यांना फोन केला, त्यांनीच बेंजामिन नेतन्याहू यांना फोन केला आणि दोघांनाही सांगितलं की आपल्याला युद्ध थांबवायचं आहे। आणि त्यानंतर इराणने चीनसोबत चर्चा केली असं आता अमेरिका सांगते। आणि चीनसोबत झालेल्या चर्चेनंतर आता शस्त्रसंधीची घोषणा झालेली आहे। त्यामुळे या शस्त्रसंधीच्या संदर्भातील पुढील चर्चा इस्लामाबादेत होणार आहेत। अमेरिकन माध्यमांचं म्हणणं आहे की इराणने मान्य केलंय की इस्लामाबादेत याविषयीच्या चर्चा करू। पाकिस्तान विषयीचे जे काही दावे डोनाल्ड ट्रम्प करतील ते पाकिस्तान कधी फेटाळणार नाही हे नक्की। आणि पाकिस्तान हे त्यांचंच एक प्रकारे दुसरं राज्य असल्यासारखं त्यांच्या हक्काचं घर आहे। दुसऱ्या बाजूला इराणला मात्र अमेरिकेसोबत चर्चा करण्यासाठी एक मध्यम मार्ग म्हणून पाकिस्तानात चर्चा करायची आहे। आणि हे देखील तितकंच खरं आहे की इराणला चीनची आणि रशियाची मदत होती या युद्धादरम्यान। त्यामुळे चीनचे आणि पाकिस्तानचे संबंध लक्षात घेता पाकिस्तानच्या भूमीत आता पुढे या सगळ्या विषयीच्या वाटाघाटी होणार आहेत असं आत्ता तरी चित्र दिसतंय। आणि या सगळ्या चर्चांनंतर काल रात्री जेव्हा एकदम निर्वाणीचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता, त्यांनी आज जाहीर केलंय की आता 15 दिवसांसाठी आम्ही शस्त्रसंधी करतोय। आणि अशी अपेक्षा आहे की ही शस्त्रसंधी अशीच पुढे वाढत जाईल आणि पुन्हा इराणच्या विरोधात कोणत्याही स्वरूपाचं युद्ध ट्रम्प छेडणार नाहीत। ज्या उद्दिष्टांच्या आधारावरती हे युद्ध सुरू झालं, विशेषतः युरेनियम इराणनी साठवणं, इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम सुरू आहे असं कारण देत अमेरिकेने आणि इस्रायलने युद्ध उघडलं होतं। तर इराणला युरेनियम प्रिझर्व करण्याची सगळी सवलत असेल असं स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय इराणच्या प्रपोजलच्या अनुषंगाने। त्यामुळे ज्या मुद्द्यांवर हे युद्ध सुरू झालं होतं ते मुद्दे आता कुठेतरी इररिलेव्हंट झालेत आणि ते मान्य केलेत अमेरिकेने आणि इस्रायलने सुद्धा असं स्पष्ट दिसतंय। नक्कीच आता पुढचे 2 आठवडे कशा रीतीने ही चर्चा पुढे जाते हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.